तालुक्यातील कुर्दुंडा गावमळा या गावामध्ये आहोत। या गावामध्ये एक श्रद्धाळू असा एक प्रकार चालू आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। एक 50 ते 60 वर्षापूर्वीचं भेळाचं झाड म्हणून ओळखणारं हे झाड आहे। येथील गावकऱ्यांची आणि ग्रामस्थांची या झाडावरती मोठी श्रद्धा आहे। येथे जे आसपास काही शेतजमीन आहे, ते शेतजमीन इथे लावण्यासाठी येथील देवस्थान जागृत असं देवस्थान ओळखलं जायचं आणि या ठिकाणी अनेक वेळा नारळ वगैरे देऊन देवाला मान वगैरे करून या शेतीची सुरुवात केली जायची। मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या रस्त्याचं काम जोरा वेगवाने सुरू आहे आणि या महामार्गाच्या कटिंगच्या भागात हे जे झाड आहे तुम्ही पाहू शकता, पूर्ण कटिंग करून घेतलेलं झाड आहे आणि मुंडा इथून लागून त्या कटिंग केलेल्या झाडाला आहे आणि हे झाड तोडण्याचे अतोनात प्रयत्न संबंधित ठेकेदार आणि कंपनी करत आहेत। मात्र ती जी काही मशीन असेल, झाड कापण्याची मशीन असू देत किंवा बुलडोजर असू देत, ते या झाडापाशी नेल्यानंतर एकतर ते झाड कापण्याची मशीन वेळोवेळी बंद पडते आणि वेळोवेळी ते बुलडोजरचे जे काही पाईप, डिझेलचे पाईपचे जे काही पाईप आहेत ते प्रेशरनं फुटण्याचे प्रकार घडत आहेत। या माध्यमातून येथील गावकऱ्यांची या झाडावरती आता मोठी श्रद्धा वाढत चालली आहे की जागृत देवस्थान आहे आणि हे झाड जे आहे ते देवाप्रमाणे इथे मानलं जातं आहे। हे महामार्गाला अडथळा निर्माण करते। मात्र येथील ग्रामस्थांना याविषयी आम्ही विचारण्याची याविषयी चौकशी करण्याची संबंधी आम्ही येथील ग्रामस्थांशी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कॅमेरासमोर बोलण्यास ग्रामस्थांनी नकार दिला। मात्र या ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी आम्ही या झाडाविषयी माहिती घेतली, येथील लोकांशीही माहिती घेतली। त्यांनी या झाडाविषयी मोठी श्रद्धा असल्याचं सांगितलं आहे। या झाडाविषयी येथील ग्रामस्थांनी आणि संबंधित ठेकेदारांनी येथे नारळ वगैरे देण्याची पद्धत पूर्ण केली आहे। मात्र प्रश्न असा निर्माण होतोय, या 21व्या शतकात ही अंधश्रद्धा म्हणायची की श्रद्धा? हो, जोर आहे ना? चालू की इथे जे रस्त्याचं काम चालू असताना जी काही मशीन कापण्याचं तिकडं त्या झाडापाशी नेल्यानंतर ते मशीन बंद पडते। नेमकं याच्यामागचं काय नेमकं कारण? नेमकी गावकऱ्यांची त्या झाडावरती कोणती श्रद्धा आहे? नेमकी आम्ही आमच्या जन्माच्या पूर्वीपासूनचं आम्ही जर परंपरागत ऐकत आलो असल्याकारणाने मला जी माहिती आहे त्याप्रमाणे ती आमच्या गावाची पूर्ण त्याच्यावर श्रद्धा आहे अशी की ती दरवर्षी त्याची पूजा अर्चा केली जाते आणि एक देवस्थान म्हणून जागरूक देवस्थान अशी लोकांची त्याच्यापोटी श्रद्धा आहे आणि ती लोक त्याला मानतात मोठ्या प्रमाणात। आणि त्या आमच्या माहितीप्रमाणे इतक्या वर्षामध्ये तिथे कुठल्याही झाडाची गावकरी म्हणून कधी तोड करण्यासाठी कोण पुढे जात नाही, ही अशी माहिती आमच्यापर्यंत आत्तापर्यंत। जे काही ठेकेदार आहेत ते अतोनात प्रयत्न करतात ते झाड तोडण्याचा, मात्र त्यांना खूप काही अडथळे त्या ठिकाणी निर्माण झाले। ग्रामस्थांनी एकत्र येऊन काय निर्णय घेतला? माझ्यामध्ये काल परवाच्या दिवशी पूर्ण आमच्या गावातले सर्व गावकरी आणि गावातील मानकरी जे देवस्थानाचं सगळं काय बघतात ते लोक तिथे परवा एकत्रित जमा झाले होते। त्यामध्ये ठेकेदार वगैरे सगळे लोक तिथे उपस्थित होते आणि त्यामध्ये जो काय नारळ देण्याचा वगैरे जो काय हे होतं ते नारळ देण्याचं काम त्या दिवशी तिथे झालेलं आहे आणि त्यानंतर देवाला म्हणून ते तिथे कामाला तुम्ही सुरुवात करा अशी गावकऱ्याकडून मी माहिती घेतली। त्यावेळेला गावकऱ्यांनी मला सांगितलं की आम्ही नारळ वगैरे दिलेला आहे, पण तुम्ही आता पुढे याची कामाची तिथे सुरुवात करू शकताय। पण हे आमचं जागरूक देवस्थान तिथे आहे आणि यापूर्वीपासून आम्ही त्या कधी तिथे काय कुठल्या याची तोड वगैरे आपण काही केलेली नाही अशी गावकऱ्याकडून मला सांगितलं। तर ते झाड तोडण्याची मोठी युद्धपातळीवरती काम सुरू केले, मात्र ते लोकांचं देवस्थान म्हणून, जागृत देवस्थान म्हणून त्याच्यावरती लोकांची आशा किरण आहे। जर कंपनीचं झाड तोडलं तर ग्रामस्थांचा त्यांच्यावर विरोध, काय विरोध असेल की नेमका विरोध असेल का? नाही, ग्रामस्थांचा असं काही त्यांना विरोध नाही, कारण शेवटी विकास हा सुद्धा झाला पाहिजे। कारण आज जर चौपदरीकरणाचं काम जे सुरू आहे आणि ते युद्ध पातळीवर सुरू आहे, त्यामध्ये अनेक झाडांची ते तोड झाली। त्याच्यामध्ये ह्या भेलाचं झाड आहे, इथेच तो कुठेतरी येऊन थोडंसं कामाला तिथे अडथळा तिथे निर्माण झाला, पण त्यामागे सुद्धा काहीतरी श्रद्धा असल्या कारणाने, देवाचं हे असल्या कारणानेच ते काम तिथे थांबलं। त्यामुळे विकासात्मक कुर्दुंड्यातली जी ग्रामस्थ आहेत ते कधी विकासाच्या आड जाणारे नाहीत आणि विकासाला नेहमी सहकार्य करणारे आहेत आणि याच्यात सुद्धा जे झालं सहकार्य ते आमच्या गावकऱ्याच्या वतीने ठेकेदारांना सुद्धा, कंपनीला सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा जे जे सहकार्य लागलं ते आमच्या गावकऱ्यांनी केलं आणि ह्याच्या पुढे सुद्धा ते करतील।